ज्ञान राजा पांडुरंगा नमो रुक्मणी माहुलिका नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या श्री संतानेका मंगल नाम तुम्हारा प्रभु जो गावे मंगल होत मंगलहारी कृपा तुम्हारी दिल को धोत सदा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण पांडुरंगा करू प्रथम नमन शरण त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबा सद्गुरु दासबोटा तर आज आपण सर्व गावातील भगिनींनो आजच्या 13व्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत. भोजनासोबत भजन कीर्तनात आहेत मला म्हणून आजच्या या कार्यक्रमाकरता निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तर आपण त्याला घेऊ. गुरुनाथ महाराज की जय. पंचतत्वाच्या पिंजरा केला पंचतत्वाच्या पिंजरा केला आत राग बसविला Oh,
दत्वाचा पिंजरा केला आथ रागो रागो मोठा ज्ञानी रोज बोले मंजुळवाणी यमाचिया दूत आले रागो घेऊन या तुका म्हणे रागो तुका म्हणे रागो गेला काय झालं पिंजरा मातीत गेला म्हणून आपल्या मुलीला दुल्हनबाई पारधी यांच्या इथून शरीर आपल्या दिसत नाही पंचतत्वाचा पिंजरा केला आता राघवबाई चवीला राघव मोठा ज्ञानी ध्यानी बोली बोले मंजुळवाणी रोज बोले मंजुळवाणी पहा आपण जिवंत आहो आणि मेलो याचा कोणता विजय नाही आपल्या गाडीमध्ये सोल्यूशन टाकलेला आहे गाडीमध्ये त्याचा पेट्रोल असते आणि जोपर्यंत पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालणार आहे त्या दिवशी गाडी मधला इंधन खराब झाला तर गाडी थांबल्याशिवाय हे आपली ही गाडी आहे त्या गाडीमध्ये जो हा सोहम शब्दाचा हा पेट्रोल भरलेला आहे ज्या दिवशी हा सोहम शब्दाचा पेट्रोल गेला तर पिंजरा माती पिंजरा मातीत निघाला जेव्हा निघाला जेव्हा 3.5 हाताच्या शरीरामधला रागो हा कुठे गेला जगामध्ये म्हणून जोपर्यंत हा तुमच्या जवळ शरीरामध्ये आहे रागो या रागोने असं शिकवा सुंदर होऊ शकला बोल प्यारे मनवा शुभम शिवम बोल प्यारे मनवा शुभम शिवम जोपर्यंत तो पंची आपल्या शरीरामध्ये आहे त्या पंचीला त्या त्याला कसे ज्ञान द्या तुमचे वचने बरोबर झेलीन संकल्प आम्ही केला असा संकल्प करावा लावा जो आपल्यामध्ये सोमभूमीने ध्वनी निघत आहे उपर आवे नीचे जावे या ध्वनीला कणाच्या नाव्या सोहम सोहम श्री कृष्ण पहा डोळामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे आणि ज्या दिवशी हा श्रीकृष्ण गेला तर काय झालं आपण गावात तो मुर्दा म्हणून माझ्या बंधू भगिनीनो माणसाचा जन्म काही पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि आपण इथे बसण्यासाठी आलो बायका पुन्हा बसण्यासाठी कोण एका जागेची खेळ अरे आपुलिया ही का असेल आपल्या हितासाठी पण आपण तसं नाही कोणाच्या हिताचं याच्या मग याच्या हितासाठी आपला नुकसान झाला स्वहिता कारणे स्वहिता कारणे म्हणून संत शरण संत शरण की पहचान तेरा हो जाए कल्याण मनवा हो जाए मनवा हो जाए Hare Krishna
हो जाए कल्याण आपण म्हणतो पंचतत्वाचा हा विना गुरु विना तर काय आपली अजून भोपळ्याची पोरं कारण म्हणून जोपर्यंत आपल्याला साधूची संगत होणार नाही तोपर्यंत हा विना कधी वाढू शकत संतांचे संगती मनोमार्ग आकडावा तिरुपती येणे जोपर्यंत आपल्याला साडेतीनाथाच्या शरीराचा उद्धार करायचा असेल तर संतांना काही संग लागलं तरी अच्छी बनेगी पण आपण संतांच्या संग काही लागत म्हणजे दारू याच्या संग आपल्याला जन्मी आवडतो पण चांगल्या माणसाची संगत काही आवडत पण पहा जैसे की संगत करोगे वैसा फल मिलेगा लाखो पाण्यामध्ये पोहतो पण त्याच्या सरकी बघितल्या लोकांना जर एवढा तुकडा बांधला तर त्याच्या नाही म्हणून जशाची संगत करावं तसं होतं मुलीला गेलेला आहे त्याच्या वेळेस मुली आहे तुमच्या इकडे आहे का नाही तुम्हाला वो ज्यादा करू नहीं बेटा मगर उसको नीम के पेड़ पर करना दो नीम के पेड़ पर वो इतना करू हो जाता है बड़ी काम है म्हणून सांगतो माझ्या माय बापांनो अमृताचे वेल लिंबावरी गेले या कैसे करू जाणे इसी जन्म में याच्यासाठी आपण नाही आलो बाबा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असी बोलिलेचे ऋषीसारखे बागेवर छाया पण आपला काम काय होता कर्म करण्यासाठी आलो आपण पण काय कर्म केलं पुण्य किती फेरवी आपण एवढी लोक किती कशासाठी जमा झाला ह्या बाईजीने काहीतरी चांगला कर्म केला बाई चांगली होती म्हणून तुम्ही सर्व आल्या नातू याला आणि आजी आली याच्या मागे रिजन आहे कर्म कर्म आपला जो तसफल टाका ते जसे जसे कर्म राहतील तसं तसं होईल ना नाहीतर आपल्याला जगाला काही चांग पडत नाही अरे सच्चा धर्म नहीं जाना सच्चा धर्म नहीं जाना तुम्हारे सच्चा धर्म नहीं जाना
सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई सच्चा धर्म नहीं पहा आपला धर्म कोणता होता सच्चा धर्म नाही जाना रे भाई तुझे सच्चा धर्म नाही जाना आपण कशासाठी आलो अरे पशुची ओत कन्हैया नरका हा सर्वांना मालूम आहे ए बाबाजी पशु की ओत कन्हैया नरका कशू नाही होय नर इथे करणी करे तो नरका नारायण अरे नराचा नारायण बनण्याची वेळ आली आहे त्याला पण आपला काही औषध नाही फक्त राहणार ना मरावे पडे कीर्ती रूपी पुरावे पण आपल्या मागे एकही कीर्ती करून जात नाही मग आपली पुण्यतिथी जयंती काय होऊ शकत नाही आज कोणाची जयंती आहे राजीव गांधी कोणाची राजीव गांधी जयंती आहे की पुण्यतिथी जयंती तुम्ही फक्त घरघरचे कुटुंबवाले म्हणत हॅपी बर्थडे त्याचा हॅपी बर्थडे कोण बनवला आला आम्ही लोक म्हणजे ऑल इंडिया त्यांच्या मागे कर्म आहे कर्म प्रधान विश्व करी लागता अरे जो जसे करत असा कर्म करा का उगाचे संसार बाई सुखाचा उगाचा संसार बाऊ सुखाचा आनंद भरीना पण आता गरज 3 लोकांची नाही आहे आता गरज 3 लोकांची नाही आहे दादा आता फक्त मूर्ती लोकांमध्येच एकामेकाची कशी करा अवघाचे संसार सुखाच्या करीना पण तसा नाही होऊन राहिला कसा होऊन राहिला याची उन्नती वाढती आहे पण हा मागे गोष्ट देते काय करते मागे नसते मग याची जयंती होईल का नाही नाही ना तुकाराम महाराज सांगतात की अवघाचे संसार सुखाचे करीन पण काय बदलला अरे अवघाचे संसार सुखाच्या अवघाचे संसार दुःखाचे करीन आनंद भरीन मूर्ती लोका आपल्या समोर कोणी वाढू राहिला किराएवाले आए तो वो बोले पानी आने खिला दे तेव्हा अशी जर आपल्यामध्ये भावना असली तर आपली जयंती आणि पुण्यतिथी काही होऊ शकत की ज्या काम करी लोका दुआ सबसे या माणसाच्या जीवनामध्ये गरीबा माणसाची दया केला त्याच्या दुआ मिळते त्या शिवाय जगामध्ये कोणती मोठी दुआ नाही म्हणून सांगतो की साधूच्या संगती कर्म पाय आपण आलो आपण इथे कशासाठी आलो कीर्ती याची काम मानसाचे मोठे अरे याच्याहून मोठे काम नाही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे कीर्ती धर्म करा की मागे मागे फिरती नाही तर तुम्हाला मुंग्याशिवाय राहणार म्हणून
काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लागला काय योग साधला जन्म तुला लागला काय योग साधला जन्म तुला लागला बिचारा भजनाची लागला बिचारा भजनाची लागला रे बिचारा भजनाची लागला अरे काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला रे बिचारा भजनाची लागला रे जोपर्यंत आपण भजन करत नाही तोपर्यंत जीवनाचा उद्धार होत नाही बिना भजन से हमारा कुछ भी होने वाला नहीं है पण अपन भजन करते हैं जवानी में भजन करते क्या नहीं जवानी में भजन करते हैं ऐसा पेट निकलने पर और बुढ़ापे में भजन म्हणजे गाव झाली न शक्ति नाक डोळे जब तक की शक्ति हीन नहीं होती तब तक के भगवान का नाम आदि आने वाला अरे सुख में सुमिरन सत करे दुख में करे और जो सुख में सुमिरन करे वो दुख पण तसा न्याय संसार तसं नसे संसार दादा जोपर्यंत खात नाही तोपर्यंत नामाचं नाव कधी आठवत म्हणून सांगतो अरे भजन करावे थडक्याचे नाही भरोसा करावे थडक्याचे नाही भरोसा भजन करावे खडक्याचे नाही भरोसा मडक्याचे पण आपण काय म्हणतो जसा माता रामची लागते ते झालं अगं मग आता का म्हणा म्हणे बाय बाय मला पैशाने पाहिजे नाही पैशाने तुला पाहता पाहता माझी कशी आली तर तुला नाही पडतील का असा संसाराला आता माझ्यावर पडल्याच्या नंतर झाली ही नसती नाक डोळे करती त्या मागे संसाराचा हित राहत पण तरी आपली आठवण काय तुला काय पाहिजे माझी मुलगी होती आपली तर बरा होऊन जाता अहो तिच्याच असं नाही मरणाच्या वेळेस कोणाच्या नावाला पाहिजे एवढे साधू संत सांगून राहिले दादा इतना तो करना स्वामी गोविंद नाम अपनी यही इच्छा होनी चाहिए कि इतना तो करना स्वामी। अरे जब प्राण तन से निकले वो विंद नाम लेकर प्राण तन से निकले जोपर्यंत आपण रोजी रोजी एकच गाणं गावणार नाही तोपर्यंत स्वप्नात येणार ती मन आहे मनी वगैरे स्वप्ने दिसते जोपर्यंत आपल्या मनामध्ये भगवंताचं नाव आठवणार नाही तोपर्यंत स्वप्नामध्ये काय दिसणार म्हणून आपल्या मनाला सांगा करले भजन हरिका का म्हणा आपल्या मनाला अरे करले भजन हरिका मग पुन्हा अशी घडी काही येवाची नसेल दादा संत गर्जुनिया सांगे तुम्ही अरे मागे मागे तुम्ही संत गर्जुनिया सांगे
जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पंचतत्वाचा पिंजरा केला आत रागो पैसविला. रागो मोठा ज्ञानी ज्ञानी. हा रागो मोठा आहे, मोठा ज्ञानी ज्ञानी. रोज बोले मजूरवानी, रोज बोलून राहिला जी आपल्यामध्ये हा रागो. आणि ज्या दिवशी या राघवांनी बोलणं बंद केला तर आपण काय माटी की काया बंदे माटी मिलेगी, ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, बंदे माटी मिलेगी की काया, बंदे माटी मिलेगी माटी की काया. ओ तेरे पीछे इंसान तीरथ रहेगी, ओ तेरे पीछे इंसान तीरथ रहेगी, ओ तेरे पीछे इंसान तीरथ रहेगी, तेरे पीछे इंसान तीरथ रहेगी. माटी की काया बंदे माटी मिलेगी, माटी की काया बंदे माटी मिलेगी, माटी की काया बंदे माटी रहेगी, माटी की काया बंदे माटी रहेगी. तेरे पीछे इंसान कीरत रहेगी, माटी की काया बंदे माटी मरावे परिस्थिती उरावे. जोपर्यंत आपण चांगले कर्म करणार नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाचा धाम करून मिळू शकत नाही. पण काय काय असेही आहे. अरे भाऊ मेन मुद्द्याची बात सांगून राहिलो. निवड भगवंताचं नाम घेतल्याने जीवनाचा उद्धार होणार नाही. अरे राम राम जपणार परम अपना जर आपण देवाचा हो रात्र चिंतन करत असो, भजन करत असो, पण आपल्या पाणी जवळच्या धुरा आपण आपल्या पाणीमध्ये आपण आलो त्याचा धुरा कोणाच्या पाणी आपल्या पाणी. मग तुझ्या किती काही राम राम म्हणला असतील, 108 म्हणला 1008 म्हणते, रामाच्या नावाला काही किंमत राहू शकत नाही. पण जमानाहूनच चालू राहिला. भक्तीला डोंगरी गाव आहे, कशाचा डोंग? भक्तीचा डोंग. राम रामचे म्हणणं सर्वांना आठवण आहे. हा कोणाचा तो कोणाचा आता सर्वांना माहित आहे. हे सब कुछ छोड़ के जाना है. पण मग कसा सुरत त्याचा आपल्या बाजूमध्ये घेतो हा तुला माहित आहे, तुला माहित आहे. पण संत महात्मे लावून गेले तसे नाटक संत तुकोजी महाराज सांगतात का देवाचं नाव नाही घेतलं का तरी चालत, हरी का नाम नहीं देगा तो भी चलेगा. मगर तू क्या सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया. भगवान का नाम नहीं लेंगे तो भी चलेगा, मगर अपने जीवन में सत्य नाम करो, धर्म के नाम करो, तब उद्धार होगा. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया. एक मुद्दा सवाल झाला कशाचा की सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. आपली एक आहे कशी आहे, एक आस आहे आपली की सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. हा मुद्दा झाला सवाल. मग एक दुसरी आस आहे, आपण मरणाच्या पाठीवर लागतो तेव्हा आपल्याला कोणत्या का म्हणते, म्हातारा म्हणते मला कोटीने काठी देणे. कोटी काशी पंढरपूर पाहिजे म्हणते का पाहिजे, पंढरपूर बद्रीनाथ अमरनाथ. पण तुकोजी महाराज काय सांगतात, अरे हे बद्रीनाथ अमरनाथ केदारनाथ येथे लोक जाऊ. हा साधक कशाचा आहे, काय केले जिसने अपने मन को बस में किया, जिसने मन को बस में किया, जिसने मन को जो बस में किया, जिसने मन को बस में किया. वो चारों ही काम गया न गया, वो चारों ही काम गया. सच काम किया जग में जिसने, अरे उसने प्रभु नाम लिया न लिया. और जिसने अपने मन को बस में हो किया वो चारों
पण आपला तसा नाही. आपली मरून गेलो पण आपली आवड काही गेली नाही. मरणाच्या वेळेस म्हणतो अजून काही इच्छा